महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री तथा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्ताने साप येथे सभासदांची बैठक पार पडली। यावेळी बाळासाहेब पाटील यांनी 1914 ते 1919 या दरम्यान महाराष्ट्रात भाजपा शिवसेना सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना सह्याद्री कारखान्याच्या विस्तारवाढीला परवानगी मिळाली नसल्याचे ठासून सांगितले। कारखान्यावर कर्जाचा डोंगर असल्याचा गवगवा करणाऱ्यांनी कारखान्यात लक्ष घालू नये, आमचं आम्ही बघू, कर्ज फेडायला आम्ही समर्थ आहोत, राजकारण म्हणून कारखान्याकडे पाहणारे विरोधक कारखान्याचा अपप्रचार करत आहेत, अशा शब्दात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। कारखान्याची स्थापना ही आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून झाली। कारण मूळ असं होतं की कराड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आणि त्या तालुक्यामध्ये कराड दक्षिण आणि कराड उत्तर असे दोन विधानसभा मतदारसंघ होते आणि त्यामध्ये कराड दक्षिणमध्ये माजी सहकार मंत्री आदरणीय यशवंतराव मोहिते भाऊ यांनी कृष्णा सहकारी साखर कारखाना स्थापन केला आणि त्या काळामध्ये तो स्थापन करत असताना तो सांगली जिल्हा आणि कराड तालुक्याच्या म्हणजे सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर स्थापन केला। म्हणजे आपण जर त्या कारखान्यावर गेलो, त्या कारखानामार्गे भये मार्गे आपण निघालो तर जाताना उजवी बाजू कराड तालुका आणि डावी बाजू सांगली जिल्हा असा। आणि मग तिथं साहजिकच तिथं जर आपण बघितलं तर ऊसाची उपलब्धता ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण कृष्णा नदी ही त्या भागातून वाहते, कराड तालुक्यातून जाते। पण जर आपण बघितलं भये जे आहे, भये बोरगाव, तिथं नॅचरली खडक आहे, नॅचरली तिथं एक नदीमध्ये उंचवटा झालेला आहे आणि त्यामुळे भयाचा डोह हा प्रसिद्ध आहे। त्याचं बॅक वॉटर म्हणजे त्याचं मागचं पाणी हे कारव्याच्या पुलापर्यंत येतं आणि त्यामुळे त्या दोन्ही गावची जी दोन्ही तीरावरची जी गावं आहेत ते अतिशय सधन गावं आहेत। चांगला ऊस तिथं होता, तो कारखाना उभा राहिला। कराड उत्तर मतदारसंघामध्ये सुद्धा अनेकांची मागणी होती की एक सहकारी कारखाना झाला पाहिजे, पण हे सगळं करत असताना थोडासा राजकीय संघर्ष झाला। चव्हाण साहेबांनी, यशवंतराव चव्हाण साहेबांनी पुण्याला या सर्व मंडळींना बोलवलं आणि पुण्यामध्ये बरीचशी चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर मग मार्ग कसा काढायचा, कारण याच्यामध्ये मिडल काढला पाहिजे, मध्य काढला पाहिजे आणि मग आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्यावर ही सर्व जबाबदारी सोपवण्यात आली आणि मग नंतर पी.डी. पाटील साहेबांनी काय केलं की साधारणपणे सर्व जे कारखाने आहेत आसपासचे ते बघितले, कारण त्याच्या आधी कारखाना जायचा प्रसंग नव्हता। कारण मूळ आमचं गाव कराड हे त्याच वर्षी म्हणजे 69 साली काय बागात झालं नव्हतं, 72ला पाणी आलं। कृष्णा नदी कराडमधून वाहत होती, परंतु प्रीतिसंगम सहकारी पाणी पुरवठा संस्था ही 16.5 एकराची संस्था 72ला पाणी आलं। त्यामुळे ऊसाशी संबंध काय नव्हता, पण आमचं सगळं शिवार म्हणजे 80 फूट गेलं तरी खाली काळी माती, त्यामुळे विहीर कोण काढायचं नाही आणि मग आपल्यात थोडं असतं की विहीर काढली ती ढासळी म्हणायचं, आपल्याला बागायत दार्जिन नाही। फक्त एक लिंगायत समाजाचे होते चिंगळे म्हणून, त्यांनी खाली वाकणात कोपऱ्यामध्ये ऑइलचं इंजिन बसवलं होतं, ऑइलचं इंजिन, पूर्वी ऑइलची इंजिन होती, त्याच्यावर काय थोडं बहुत बागायत व्हायचं, त्यांचा ऊस ते कृष्णेला जायचा। आणि मग कारखाने सगळे बघितल्यानंतर साहेबांनी बघितलं की कारखाना उभा करायचा म्हणल्यानंतर भविष्याचा वेध घेतला पाहिजे आणि त्यासाठी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्ही निव्वळ कराड तालुक्यावर, ज्या कराड तालुक्यामध्ये कृष्णा आणि कोयनेचं पाणी आहे, भविष्यामध्ये धोम धरण होते, तारी धरणाची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होती, मग ते भांब्याला करायचं का वर करायचं असाही त्या ठिकाणी मागणी होती। त्याचं पाणी आहे पाली भागात येणारं किंवा उरमोडीचं धरण, म्हणजे भविष्यात निश्चित ऊस वाढेल, पण तुम्ही निव्वळ कराड तालुक्यावर अवलंबून राहू नका, तुम्ही इतर तालुक्यांचा समावेश, कारण त्यावेळी परिस्थिती अशी होती की कारखाना असल्याशिवाय शेतकरी ऊस लावत नव्हता, कारखाना असल्याशिवाय शेतकरी ऊस नव्हता, कारण भीती वाटायची जर ऊस गेल्यानंतर करायचं काय। आणि मग खानापूर तालुका जो आहे 56 गावं,
त्याचा समावेश करण्यात आला की ज्याच्यामध्ये आदरणीय चव्हाण साहेबांचं जन्मगाव देवराष्ट्र आहे. ती 56 गावं, 36 गावं ही खटाव तालुक्यामधली, त्यामध्ये अगदी निमसोड, आंबवडे, सूर्याचीवाडी, पिंपरी, गोरेगाव, निमसोड, कुर्ल्यापासून इतक्या लांबची गावं. आपला हा कोरेगाव तालुका आर्वी नागझरी वाठारापासून आपल्या गावापर्यंत रहमतपूर, वेळू अशी ही गावं. सातारा तालुक्यामध्ये काशिळीपासून ते कामेरीपर्यंतची गावं. मूळच्या कराड उत्तर मतदारसंघामधली कराड शहरापासून उत्तर बाजूला पाली हरपळवाडीपर्यंत, सरेगाव, उंबरज, तळबीड, बेलवडे, कराडच्या शेजारी मुंडे, गोटे, वारुंजी, सैदापूर, गोवारे असा हा मतदारसंघ. ती गावं आणि मूळच्या कराड दक्षिणमधली म्हणजे केसेपाडळीपासून ते तांब्यामध्ये आरेवाडी, गमेवाडी, डेळेवाडी, साजूर, वसंतगड, बेलदरे, साकुर्डी, सुपणे ही गावं. एवढ्या गावांचा समावेश करण्यात आला. उद्देश काय होता की शेतकऱ्याला विश्वास निर्माण झाला पाहिजे. कारण त्यावेळेस खाजगी कारखानदारी ही संकल्पना अजिबात नव्हती. अजिबात असं वाटतही नव्हतं की भविष्यामध्ये खाजगी कारखाने येतील आणि हे मोठ्या प्रमाणात अशी त्या ठिकाणी संकल्पनाही नव्हती. आणि मग या सर्व कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये या गावांचा समावेश करण्यात आला आणि आपला कारखान्याने पहिला गळीत हंगाम हा 74 साली घेतला. 74-75ला पहिला गळीत हंगाम झाला. आणि पहिला गळीत हंगाम घेतल्यानंतर त्याच वेळी पी डी पाटील साहेबांनी सांगितलं की आम्ही 10,000 टनापर्यंत जाणार. तशा प्रकारची इमारत बांधली. लोकांनी वेड्यात काढलं, कसं शक्य आहे, 10,000 तुम्ही कसं जाऊ शकाल. तर साहेब म्हणायचे आम्ही 10,000 पर्यंत जाणार. 74 मी तुम्हाला 75 वर्षामधले एकंदर हे आकडे सगळे आणले तुम्हाला दाखवतो. ऊस कसा वाढत गेला ते तुमच्या पुढे सर्वांच्या पुढे होतं. 74-75 साली सह्याद्री कारखान्यामध्ये नोंद होती 3,395 हेक्टर नोंद होती. त्या वर्षी आपण गळीत केलं 1,57,561 टनाचं केलं आणि हेक्टरी ॲव्हरेज पडलं 74.180 टन एवढं आपल्याला ॲव्हरेज पडलं. आता 50 वर्षाचे आकडे आहेत, मी सगळे काय वाचून दाखवत नाही आपल्याला. 80-81ला 5,741 हेक्टर नोंद झाली, नोंद ही वाढली. 86-87ला 6,282 हेक्टर एवढी नोंद झाली. 88-89ला 7,700 हेक्टर एवढी नोंद झाली. 89-90ला 9,554 हेक्टर एवढी नोंद झाली. त्या दरम्यानच्या काळामध्ये काय केलं कारखान्यानंतर 1250 टनानं केलेला कारखाना हा 2500 टनाचा केला. पुन्हा 2500 टनाने केल्यानंतर पुन्हा 5,000 टनाने केला आणि कारखाना सुरू होता. ऊस सातत्यानं हा वाढत होता आणि वाढत असताना मग 89-90ला 9,500 झालं, 90-91ला 9,586 झाले, 92-93ला 11,000 हेक्टर नोंद झाली, 93-94ला पुन्हा 10,000 झाली, 94-95ला 13,345 एवढी नोंद झाली. दरम्यानच्या काळामध्ये 90-91 पासून कारखान्यानं पुढं 7,500ला जायचं अशा दृष्टीनं चर्चा सुरू केली, चाचपणी सुरू केली आणि मग 7,500 टनाचा कारखाना केला. योगायोग असेल की शेतकऱ्यांचं एक नशीब त्या ठिकाणी असेल की 95-96 साली 18,513 हेक्टर एवढी नोंद सह्याद्री कारखान्याला झाली आणि त्यापैकी 17,051 हेक्टर ऊसाचं गळीत आपण केलं. म्हणजे 18,513 पैकी 17,051 म्हणजे साधारणपणे 1,500 हेक्टर ऊस फक्त बाहेर गेला. आज काय परिस्थिती आहे हो? आज नोंदीच्या निम्मा ऊस बाहेर जातो. का तर खाजगी कारखाने मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत. आणि मग पुन्हा त्या वर्षी 95-96ला कारखाना चालला, आपण गळीत केलं 12,50,748 टन एवढं आपण गळीत केलं. वर्षाचे दिवस 365 दिवसाचं वर्ष, पण त्यावेळेला 251 दिवस कारखाना चालला. 8 जुलैपर्यंत कारखाना चालला. हे कशामुळे शक्य झालं? तर हा सहकारी कारखाना असल्यामुळे शक्य झालं. आज काय परिस्थिती राज्यामध्ये खाजगी कारखानदार हे
त्यांच्या कार्यक्षेत्रामधल्या ऊसाची रिकव्हरी कमी आली की कारखाने बंद करण्याची भूमिका घेतात. ते म्हणतात आम्हाला परवडत नाही. सहकारामध्ये नैतिक जबाबदारी असते. आणि मग आम्ही सर्व संचालक मंडळाने प्रयत्न केला की कारखान्याची विस्तारवाढ करायची. आता हे तुम्हाला मी 95-96 पर्यंतचे आकडे सांगितले. त्या दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा हे वाढत 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 गेले. आणि एक तुम्हाला फरक सांगतो की साधारणपणे 13-14 साली मधले मी सगळं वाचत नाही कारण वेळ बराच जाईल. 13-14 साली 22,000 हेक्टर एवढी नोंद झाली. आणि 13-14 सालापासून एक क्रांती घडली की ऊसाचं हेक्टरी उत्पन्न हे 103 टन झालं. तेव्हापासून 100 टनाच्या पुढे हेक्टरी उत्पन्न झालेलं आहे. का झालं तर लोक पट्टा पद्धत वापरतात, ड्रीपचा अवलंब करतात, मशागत करण्यासाठी चांगली मशिनरी वापरतात, ऊस फोडण्यासाठी ट्रॅक्टर वापरतात, लहान ट्रॅक्टर वापरतात. आणि त्यामुळं ऊसाचं उत्पन्न वाढत चाललेलं आहे. आणि दुसरं एक घडलं की एक काळ असा होता की आपण म्हणायचं फक्त काळ्या जमिनीमध्ये ऊस येतो. पण आज परिस्थिती अशी आहे की काळ्या जमिनीपेक्षा मुरमाड जमिनीमध्ये ऊसाचं उत्पन्न हे अधिकच येतं. हे आता प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे लोकांनी आपली जी वापरात नसलेली जमीन आहे ती सुद्धा वापरामध्ये घेतली. आणि मग आम्ही निर्णय घेतला की विस्तारवाढ करायची. प्रश्न कुठं आला की प्रत्येक जनरल मिटिंगला विषय यायचा, खालनं सभासद म्हणायचे विस्तारवाढ करा, काहीतरी अडचण यायची. आणि हे सगळं घडत असताना मग एका जनरल मिटिंगला 10,000चा विषय आपण मांडला. पण लोक खालून म्हणले 11,000 का नाही, म्हणून आपण 11,000 टनाची त्या ठिकाणी मान्यता घेण्याचा निर्णय घेतला. आपण हर्षवर्धन पाटील साहेब ज्यावेळी राज्याचे सहकार मंत्री होते त्यावेळेस प्रयत्न केला. पण त्यावेळेस 97 घटना दुरुस्तीचं काम सुरू होतं. आणि त्यामुळे शासनानं असा निर्णय घेतलेला होता की धोरणात्मक निर्णय कारखान्याने घेता येणार नाहीत कारण तुम्हाला निवडणुकीसाठी मुदतवाढ दिलेली आहे. धोरणात्मक याचा अर्थ असा की तुम्हाला आर्थिक निर्णय घेता येणार नाहीत. आणि मग ते थांबलं. 14 ते 19ला भाजप सेनेचं सरकार आलं. मी आमदार त्यावेळी होतो. मी प्रयत्न केला. माननीय आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री त्यांना भेटलो, सहकार मंत्री सुभाषराव देशमुख त्यांना भेटलो. त्यांना सांगितलं, त्यांना परत सांगितलं की माझ्या भागामध्ये ऊस मोठ्या प्रमाणात होतं, ऊस अन्यत्र जातो. ते म्हणले आकडे बोगस असतात, हे काही खरं नसतं. मग दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांच्याकडे एक मोठा चार्ट घेऊन गेलो की अलीकडच्या 10 वर्षामध्ये सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची नोंद किती आणि त्यापैकी ऊस गाळला किती आणि बाहेर किती गेला. मग ते त्यांच्याकडे पुढे ठेवलं. ते म्हणले बोगस आकडे, म्हणले अधिकारी बोगस आकडे देतात. मग मलाही थोडा राग आला. मी त्यांना बापू म्हणाले, म्हणजे बापू आकडे वाचा तर ना तुम्ही वाचायला काय अडचण आहे तुम्हाला. मग त्यांनी बारकाईने वाचलं. ते म्हणले की बरोबर आहे, तुमचा कारखाना मे जून शिवाय बंद होत नाही. पण साहेबांना बोललं पाहिजे, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना. त्यांचाही माझा परिचय आहे कारण ते मी दोघं बरोबरच निवडून आलो. त्यांना भेटलो. त्यांनी रिमार्क मारला व्यवस्थित, परंतु परमिशन मिळाली नाही. योगायोग असेल, नशीब असेल, 1900 निवडणुकीला आपण तिसऱ्यांदा या विभागातून मला विधानसभेमध्ये पाठवलं. आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर या राज्याचं सहकार व पणन विभागाची जबाबदारी दिली. आणि आपल्या कारखान्याच्या विस्तारवाढीच्या फाईलवर मी स्वतः सही केली. आणि मग खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात झाली. आपण डीपीआर तयार केला. डीपीआर तयार केल्यानंतर तिथं ज्यावेळेस स्टेट लेवल परचेस कमिटीला, राज्यस्तरीय कमिटीकडे गेलो आपण, त्यावेळेस रशिया आणि युक्रेनचं युद्ध आलं. स्टीलचे दर वाढले. त्या डीपीआरमध्ये बदल करावा लागला. काम सुरू केलं आणि 23 मे 23ला मोठं वादळ आलं. शेड पडलं, अख्खं मोठं शेड पडलं, जवळ 30% शेड पडलं. नशीब चांगलं की मनुष्यहानी झाली नाही. वेळ होत गेला. आता बॉयलरचं फायरिंग केलेलं आहे, त्याची ट्रायल सुरू आहे. आणि आपण आता भविष्यामध्ये 11,000 टनाचं लायसन, आपलं 11,000 टन असताना 110% एफिशियन्सी झाली पाहिजे. त्यासाठी 12,000च्या पुढे गळीत झालं पाहिजे. आणि हे ॲव्हरेज गाठण्यासाठी 13,000 ते 13,500 टन गळीत केलं पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन आपण केलं. आता सध्या काही कारखान्यामध्ये जुना 74 साली उभा केलेला 25 मेट्रिक टनाचा प्लॅन्ट, त्याच्या पुढचा बॉयलर, ते आता कालबाह्य होत चाललेलं आहे.
त्याची मोडतोड होते, त्याचा मेंटेनन्स करतात, ते स्टँड बाय ठेवायचं. 95-96 साली टेक्समेकोची मिल जी उभी केल्याच्या 4 मिल होत्या, त्यात एक मिल वाढवली, 5वी मिल, तो आणि त्याचा बॉयलर ते चालू ठेवायचं. ते 7:15-7:30 तो चालतो. आणि शेजारी आपण हा नवीन प्लांट उभा केलेला आहे, पूर्ण नवीन आहे, पूर्ण नवीन टेक्नॉलॉजी आहे. आणि त्या प्लांटच्या माध्यमातून आपण गळीत करणार, म्हणजे 74चा प्लांट स्टँड बाय ठेवायचा, म्हणजे बंद ठेवायचा, 95-96चा आणि आत्ताचा हा चालू करायचा. बदल काय आता अलीकडच्या काळामध्ये? बदल आहे काय की पूर्वीचे सगळे जे मिल ज्या फिरायचे काय फायबर जिथं दात म्हणतो आपण कारखाना, जिथं उसाचा बारीक भुगा केला जातो, ते टर्बाईनच्या साह्याने फिरवलं जातं. टर्बाईनसाठी स्टीम तयार करायला बग्यास जास्त जायला लागतो, उत्पादन खर्च वाढतो, बग्यासचा दर आता 1800-1900 रुपये दर आहे. मग त्यासाठी म्हणून आपण नवीन प्लांटमध्ये काय केलंय की 150 टनाचा एक बॉयलर आपण घेतलेला आहे, 18 मेगावॅटचं टर्बाईन घेतलेलं आहे. आणि तिथं जे आता बॉयलर, आता फ्लशिंगचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये, ते फ्लशिंग झाल्यानंतर ती स्टीम टर्बाईनला जोडणार आणि ती स्टीम जोडल्यानंतर तिथं जी वीज तयार होईल त्या विजेच्या साह्यानं नवीन प्लॅन्टमध्ये 12 मेगावॅट आपण तिथं वापरणार. त्याच्या साह्यानं आपण तिथं आपण टर्बाईनच्या ऐवजी मोटर बसवणार आणि फायबर जर हे मोटरनं फिरणार, इफिशियन्सी वाढणार. 5च्या 5 मिल या इलेक्ट्रिक ड्राईव्हनं चालणार, म्हणजे इलेक्ट्रिक मोटरनं चालणार. त्यामुळं इफिशियन्सी चांगली होणार, आवाज कमी येणार आणि ऊसामधली जास्तीत जास्त साखर किंवा रस हा काढला जाणार. जी 6 मेगावॅट शिल्लक राहते ते भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला बऱ्यापैकी चांगली अजून परिस्थिती, त्यावेळेस जुन्या मिलला आपण त्याचं इलेक्ट्रिकचे ड्राईव्ह बसवणार, मोटर बसवणार आणि जुना प्लांट सुद्धा चांगल्या एफिशियन्सी चालणार. पण सध्या आपण हा प्लांट असा इलेक्ट्रिकच्या माध्यमातून चालू करणार आहोत, त्यामुळं चांगल्या प्रकारचं गळीत होईल, बग्याचं सेव्हिंग चांगलं होईल, बग्याचे दर चांगले आहेत. आणि त्यामुळं जो प्रश्न आता आहे आपल्याकडे ऊस लवकर जात नाही, तो प्रश्न राहणार नाही. आता हा प्रश्न का निर्माण झाला तर जुन्या शेतकऱ्यांना आठवत असेल की जुने शेतकरी ज्यावेळेस अडसालीची लागण करायची त्यावेळेस फार कसरत असायची. शेजारी बियाणं असेल तर तिथं तोडायचं, पण लांब जर बियाणं न्यायचं असेल तर बैलगाडीतनं ते बियाणे घेऊन जायचं, पांदीतनं चिखलातनं घेऊन जायचं. तिथं गेल्यानंतर ते ऊस सोलायचा, त्याच्या मुळ्या बांधायच्या आणि मुळ्या बांधल्यानंतर मग जी वाखुरी वडली असते त्या वाखुरीवर तिथं सरेवर त्या भुंड्यावर ते मुळ्या टाकायच्या आणि मग एक गडी येऊन तिथं मग विळ्यानं 3 डोळ्याची कांडी मारायची, मग लागण करायची. लागण केली की पाणी द्यायचं. बरं पावसाळा असायचा, कधी पाऊस पडायचा कधी नाही पडायचा. पाणी दिलं आणि जर पाऊस पडला तर मग हमखास अडसाली लागणीमध्ये डाली पडल्या म्हणून समजा. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा राहिला की अडसालीचं प्रमाण कमी होतं. पण अलीकडे काय घडलंय की अलीकडच्या काळामध्ये विशेषतः आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये आता नर्सरी तयार झालेल्या आहेत ऊसाच्या बियाण्याच्या. 1 डोळ्याचे ट्रेमध्ये रोप तयार केलं जातं. आपण नर्सरीवाल्याला फोन करायचा की बाबा असं असं आम्हाला अडसालीसाठी 1 एकराला 2 एकराला 3 एकराला बियाणं पाहिजे आहे का, तर तो विचारता तुमचं रान कधी तयार होईल, आपण तारीख सांगतो. मग तो पुढचा प्रश्न आपल्याला करतो की नुसतं पोच करू का लावून देऊ. आणि आता रस्ते बरे झाले, पांदी झाले, त्याचा टेम्पो येतो, त्याची माणसं येतात आणि मग एका दिवसामध्ये 2-2, 2.5, 3-3 एकर लागण करून ही मंडळी जातात. 1 जून ते 15 जूनच्या काळामध्ये साधारणपणे 7,200 ते 7,500 हेक्टर एवढी अडसालीची लागण होते. बरं, हा प्रश्न जो आहे ना, हा सह्याद्री कारखान्याचा प्रश्न अडसालीचा नाही, अजिंक्य ताराचा तोच प्रश्न आहे, सह्याद्रीचा तोच प्रश्न आहे, राजाराम बापू कारखान्याचा प्रश्न तोच आहे, कृष्णा कारखान्याचा प्रश्न तोच आहे, सोनहिरा सहकारी कारखान्याचा प्रश्न तोच आहे, क्रांतीचा प्रश्न तोच आहे, वारणा नगरचा प्रश्न आहे. कारण अडसाली वाढले फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यामुळं तोडीला यायला वेळ हा होत असतो. आणि दरम्यानच्या काळामध्ये काय घडलं अलीकडं की खाजगी कारखानदारी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि मग ती रस्त्याकडे ऊस, चांगला ऊस घेऊन जातात. आपणही देतो ऊस,
आम्ही सांगितलं तर म्हणतात की मग तुम्ही का नेत नाही. आपला घास कितीचा आहे? 7,500 टनाचा आहे. काल अखेर जर आपण बघितलं तर काल अखेर आपलं जे गळीत चाललेलं होतं त्याच्यामध्ये साधारणपणे 8,000 टन गळीत झालं. त्याच्या आदल्या दिवशी 7,800 झालं. त्याच्या आदल्या दिवशी 8,000 झालं. त्याच्या आदल्या दिवशी 8,200 झालं. त्याच्या आदल्या दिवशी 8,000 झालं. त्याच्या आदल्या दिवशी 7,900 झालं. त्याच्या आदल्या दिवशी 8,300 झालं. म्हणजे 7,500 टनापेक्षा जास्त गळीत आपण करत आलोय. आता काय झालंय की आता ऊस कमी राहिलेला आहे आणि त्यामुळं थोडंसं प्रमाण जे 8,000 प्लस होतं ते आता कमी झालं. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की आत्ता काय परिस्थिती आहे. आत्ता परिस्थिती अशी आहे की आत्ता जर आपण बघितलं तर पहाटे 4 ते 12 वाजेपर्यंत 1020 टन हे गळीत झालं. ते 2500 व्हायला पाहिजे होतं. आणि 12 ते 8च्या काळामध्ये 2532 टन हे गळीत झालेलं आहे. आता 8ची शिफ्ट संपली. आता पुढची शिफ्ट सुरू झाली त्यामुळे आतापर्यंत 272 टन गळीत झालेला आहे. यार्डामध्ये 1068 टन ऊस आहे. म्हणजे उद्या सुद्धा आपण जर बघितलं तर 6,000च्या दरम्यान गळीत होईल. म्हणजे 4-5 दिवसामध्ये संपला आता कारखाना. शेवटी असं होतं, सगळं गवळा करून आणायचं म्हटल्यानंतर असं होतं. त्यामुळं क्षमतेपेक्षा कारखाना चाललाय का जास्त? निश्चित चाललेला आहे. आणि भविष्यामध्ये 11,000 केल्यानंतर याहीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारचं गळीत हे होईल. आपण थोडासा संयम ठेवला पाहिजे. मी काय म्हणतो की ठीक आहे, आपण म्हणता की ऊस लुटून नेला वगैरे, गोष्ट खरे. शेवटी सहकार हे टिकलं पाहिजे. दुर्दैवानं महाराष्ट्रामधला जर सगळा सहकार संपला तर खाजगी कारखानदार एकत्र येतील आणि सांगतील की आमचा दर हो, घालायचा असला घाला, नाहीतर आम्हाला काही सांगू नका. इकडे गेलं एक दर, तिकडे गेला एक दर, असं झालं तर मग इलाज राहणार नाही. स्पर्धा आपण सर्व सहकारी कारखानदार ही स्पर्धा निर्माण करतो. आपण सह्याद्री दर कधी कमी दिलाय का हो? आता सुद्धा 32,4 दिला, अजून 50 रुपये देणार आहोत. याच्यापूर्वी सुद्धा आपण 27 दिला, सर्वात जास्त दर होता. एक वेळेला तर असं घडलं की एक वेळेला आपण साखर जास्त झाली म्हणून ती कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ठेवली, कारखान्याच्या मागच्या भागात ठेवली, पुढच्या भागात ठेवली. पुढे ठेवल्यामुळं रस्त्यावरून जाताना कारखाना कमी दिसायचा, उंची जास्त साखरेची झाल्यामुळं. माझ्यावर टीका झाली, याला काय कळत नाही, तिने साखर ठेवल्या, कारखाना बी दिसत नाही. राजकारणामध्ये टीका होत राहते. टीका ही झालीच पाहिजे शेवटी, पण त्याची पातळी योग्य पाहिजे. पातळी योग्य याचा अर्थ असा की आपलं माईक पुढे उभा राहिला तर काहीतरी बोलायचं असं करून चालत. मग माझ्यावर वैयक्तिक टीका झाली. मग मी उत्तर दिलं. उत्तर काय दिलं मी की साखर कारखान्याच्या समोर ठेवल्या गोष्ट खरे, जात असताना कारखाना संपूर्ण दिसत नाही ही गोष्ट खरे, पण मालकाला साखर दिसते ना. तुम्ही मालक आहात, तुम्हाला साखर दिसली पाहिजे. मागच्या मागं कुठे गेला का? महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत, मागच्या मागे साखर जाती. फायदा काय झाला की ती साखर ज्यावेळेस आपण विकली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दर आपण दिला, 3260 एवढा दर आपण दिलेला होता. हे का शक्य झालं? तर साखर आपण ठेवली असल्यामुळे झालं. आपल्या वजनाचे काटे अचूक आहेत का त्याच्याबद्दल कोणाला शंका आहे का? रस्त्यावर आहे वजनाचे काटे. आणि मग अशा परिस्थिती, परवा जयपूरला गेलो होतो. जयपूरला मला एका शेतकरी बांधवांनी सांगितलं की आपल्या कारखान्याच्या वजन काट्यावर मी गेलो. तिथं गेल्यानंतर मी तिथं पाहिलं की मला कुणीही अडवलं नाही. जनरली कारखान्याच्या काट्यावर जाऊन देत नाहीत कोणाला. दुसरा काय प्रकार असतो की ज्या काट्यानं वाहन आत जाईल त्याच काट्यानं ते आलं पाहिजे, किंवा दुसऱ्या कुठल्या काट्यानं आलं तरी चालतं 4-5 कारखाना. पण जर असं केलं की जायला 3 काटे, यायला एकच काटा, तर मात्र संशयाला जागा असते. आता आपला मध्यंतरी काटा चेक झाला. मी पंढरपूरला गेलो होतो, विठ्ठला दर्शन घेतलं, तुळजाभवानी दर्शन घेतलं, आणि सोलापूरला चहा घेत असताना मला फोन आला की रेट पडलेली अशी शेतकरी संघटने लोक काय आलेले आहेत. मी म्हणलं त्यांना वजन द्यावं लागतात वजन करायला. नाही म्हणले, त्यांनी एक ट्रॅक्टर घेतलाय. मग त्यांनी एक ट्रॅक्टर जयरामसिंह वडगावचा होता. आणि सुदैवानं असं की ज्यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस व्यवसाय केलेला आहे त्यांचा ऊस होता, तो ट्रॅक्टर 5 काट्यावर नेला. सर्व ठिकाणी वजन योग्य झालं. आता एवढी प्रक्रिया सुरू असताना तिथं मग काय झालं की मग ते शेतकरी संघटनेचे लोक होते, त्यांनी फोटो काढले आणि ते पाठवले.
मग ते व्हॉट्सअपवर लगेच गेलं की सह्याद्री कारखान्याचा काटा चेक केला आणि सील झाला. पण त्या अधिकाऱ्याने सील तर काय केलं नाही, त्यांनी सांगितलं सगळं ऍक्युरेट आहे. फेक नेरेटिव्ह प्रकार आहे. फेक नेरेटिव्ह म्हणजे काय की खोटं सांगायचं. आम्हाला काय करायचं आहे, तुमचा वजन काटा मारून काय करायचं आहे आम्हाला. आता मी काही ठिकाणी बघतो, काही ठिकाणी शेतकरी सहज म्हणतो जाऊ दे 2 टन गेलं तर काय होतं. मी म्हणतो का 2 टन त्याला द्यायचं. जो ऊस आपण जोपासतो, ज्याची निगा चांगल्या प्रकारची आपण ठेवतो, रात्री अपरात्री जातो, साप चुकाट्याच भीती असते, आणि तो ऊस आपण सहज म्हणतो जाऊ दे 2 टन गेलं म्हणून काय होतं, असं चालणार नाही. ज्या कारखान्याचा वजन काटा चौक आहे तिथंच ऊस हा घातला पाहिजे आणि त्या दृष्टीनं सर्वांनी सहकार्य करावं. आपण कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 16 लिफ्ट इरिगेशन उभ्या केल्या. त्याचप्रमाणे हनबरोड योजना पूर्ण झाली. धोम तारीचं पाणी आलं, उरमोडीचं पाणी आलं, आरफळच्या कॅनलमध्ये आलं. त्यामुळे ऊस वाढत गेला आणि त्याला आवश्यक असलेली खतं बियाणं आपण चांगल्या प्रकारची दिली, सल्ला चांगल्या प्रकारचा दिला. त्यामुळे ऊसाचं उत्पन्न वाढायला मदतही झाली. इथे आपल्या भागामध्ये धोमचा प्रश्न आहे का नाही प्रश्न सांगा मला. तुमच्या इथं धोमच्या कॅनलचा प्रश्न आहे. आम्ही असं म्हणलं की अहो की कारखाना तिकडे आहे, हे आम्हाला काय करायचं आहे. आपल्या कारखान्याचा इरिगेशन विभाग हा सातत्यानं त्याच्या पाठीशी असतो. मग MWR जायचं, हायकोर्टात जायचं. मग आता ते MWR ऐकत नाही, मग काय करायचं. ND पाटील साहेबांचे आपले संबंध चांगले होते, दुर्दैवाने ते आपल्यातून गेले. त्यांना आम्ही MWR पुढे त्यांना उभं केलं आणि त्यामुळं कॅनलला चांगल्या प्रकारचं पाणी मिळते. पण त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल, अजूनही भविष्यात करावा लागेल. तुमच्या संघर्षाच्या पाठीशी आम्ही राहू, किंबहुना कारखान्यावर आम्ही पुढे राहू. ऊस 100% येतो का नाही आम्ही बघणार नाही, पण हक्काचं पाणी का. माझा जिल्ह्यामधल्या काय लोकांचा वाद झाला. मी त्यांना काय सांगितलं की उदाहरणार्थ एक शेतकरी शेती करतोय, त्याला 2 एकर शेती आहे, त्याला तुम्ही पाणी देताना अचानक तुम्ही पाणी तोडताय, हे कशासाठी तोडताय. त्याच्या हक्काचं पाणी त्याला मिळालं पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही आपणा सर्वांच्या पाठीशी आहोत. कारखान्याला 50 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्त आम्ही निर्णय घेतला की येत्या एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षापासून सभासदांना साखर मोफत देण्याची घोषणा आम्ही केलेली आहे. कशासाठी केली की तुम्ही सर्वांनी आम्हाला त्या ठिकाणी आतापर्यंत साथ आणि सहकार्य केलंय आणि तशा प्रकारची घोषणा ही आपण केलेली आहे. आता कारखान्यामध्ये आपण काय झालंय की आपल्या ऍसेट्स काय आहेत. ऍसेट म्हणजे काय की प्रॉपर्टी किती आपली याचा विचार करायला पाहिजे ना. ही प्रॉपर्टी आपली म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मालकाची. आता उदाहरणार्थ आपली गोडाऊनची क्षमता होती 11 लाख क्विंटलची होती. नवीन विस्तार वाढीमध्ये आपण एक पूर्वीचे जे गोडाऊन होते ते कसे होते की सिमेंटचं बांधकाम वर कैची आणि त्याच्यावर ॲस्बेस्टॉस म्हणजे पत्र्याचे पानं टाकले होते. आता नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे काय केलं की 10-11 फूट साधारणपणे भिंती बांधलेल्या आहेत, त्याच्यावर आय चॅनल उभे केले आहेत आणि त्याला प्री कोटेड पत्रा साईटनं वर्ण कैची वर्ण पत्रा. 3.5 लाख क्विंटलचं एक गोडाऊन आणि दुसरं 1.5 लाख क्विंटलचं म्हणजे 5 लाख क्विंटल हे झालं. 11 + 5 16 लाख क्विंटल साखर आपण कारखान्यामध्ये ठेवू शकतो, एवढी आपण गोडाऊनची क्षमता उभी केली आहे. मूळची डिस्टिलरी आपली ही 85,000 लिटरची. त्याच्यापासून RACA आपण तयार करतो, मध्यंतरी इथेनॉल आपण तयार करायला. केंद्र सरकारने एक 5-6 वर्षापूर्वी घोषणा केली की जे कारखाने बी हेवी मोलॅसेस पासून इथेनॉल तयार करतील त्यांना आम्ही त्यांचं जे कर्ज आहे त्या कर्जाचं निम्म व्याज आम्ही भरू आणि त्याप्रमाणे आपण 1 लाख लिटरची आपण एक डिस्टिलरी उभी केली जी इथेनॉल तयार करणार आहे. आणि ती डिस्टिलरी उभी करत असताना आपण काय केलं की ती डिस्टिलरी उभी करत असताना 1 लाख लिटरचा त्याचा प्लॅन एस्टिमेट आपण केला आणि ते प्लॅन एस्टिमेट केल्यानंतर तिथं आपण साधारणपणे त्याचा DPR तयार केला. DPR म्हणजे काय की घर बांधताना आपण घर बांधतो मग 10 लाखात होईल, 15 लाखात होईल, स्टीलचा भाव काय, सिमेंटचा भाव काय, मजुरीचा भाव काय, लाईटचा खर्च काय, सगळं करतो. तसं आपण 132 कोटीचे DPR तयार झाला आणि 132 त्या ठिकाणी कोटीचा होत असताना कारखान्यानं त्यामध्ये स्वनिधी 10 कोटी 13 लाख रुपये घातला. सातारा जिल्हा बँकेकडून 113.91 कोटी कर्ज उचललं. असं 124.4 एवढ्यामध्ये आपण डिस्ट्रिक्ट बसवली म्हणजे एस्टिमेटपेक्षा कमी दरामध्ये डिस्ट्रिक्ट उभी केली. पुढं काय घडलं, पुढं असं घडलं की आपण ही डिस्ट्रिक्ट चालवत असताना गेल्या वर्षी ती चालवली
BOE पासून इथेनॉल केलं, चांगलं चाललं होतं. पण केंद्र सरकारच्या लक्षात आलं की आता BOE पासून इथेनॉल करतात म्हटल्यानंतर साखर कमी होईल, आणि साखर कमी होईल म्हटल्यानंतर मग असा प्रश्न आला की जर साखर कमी झाली तर साखरेचे दर वाढतील. मग सरकारनं सांगितलं की BOE पासून इथेनॉल बंद करा. आपण बंद केलं, पण त्या वर्षी बंद करून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे पैसे मिळाले. त्यापैकी आपण जी उचललेले कर्ज होती त्याची 35 कोटी आपण कर्जाची परतफेड केली. आता आपल्यावर त्या डिस्ट्रिब्यूट कर्ज आहे 78.51 कोटी कर्ज आहे. या वर्षी चाललंय, या वर्षीचं इथेनॉल आपण 64 लिटर केलं. पुन्हा सरकारनं हुकूम काढला की तुम्हाला आता इथेनॉल करता येणार नाही. ते इथेनॉल आपण विकतोय. मग आपण क्लिनिंग घेतलं आणि त्याच्यापासून मग RS आणि ENA करतोय. मग त्याचे पैसे चांगले मिळत आहेत, त्याचा दर चांगला प्रकारचा 50 रुपयेपर्यंत जवळ दर मिळतोय. आणि त्यामुळे ती एक आपली प्रॉपर्टी झालेली आहे, म्हणजे तो जोडधंदा झालेला आहे. आणि दुसरं आपण काय केलं की जी कारखान्याची विस्तारावड करतोय त्यामध्ये सुद्धा 60 कोटीचा स्वनिधी आपण घातलेला आहे, आणि जिल्हा बँकेनं आपल्याला कर्ज हे दिलेलं आहे. आणि त्या सर्वांच्या माध्यमातून आपण हा नवीन प्लॅन्ट उभा करतोय. आता काही लोक टीका करतात, आता बोलताना मग सांगितलं कर्जाचं प्रमाण जास्त आहे वगैरे. मला एक सांगा की आता बिन कर्ज घेता कारखाना कुठला उभा राहतो का? कर्ज घेतलंच पाहिजे ना. बरं, कर्ज आतापर्यंत कारखान्यानं जे कर्ज घेतले त्या कर्जाची परतफेड ही 100% कर्जाची परतफेडी केलेली आहे. आता कारखान्यावर हे डिस्ट्रिक्टचं कर्ज आहे ते आणि विस्तारवाढीचं कर्ज, याच्याशिवाय कुठलंही कर्ज नाही. आता नवीन प्लॅन्टचं कर्ज आहे. पण कारखान्याची प्रॉपर्टी काय काय आहे, तर इथेनॉलचा जर विचार आपण केला तर इथेनॉलची जी कर्ज बाकी आहे ती 132 पैकी 78 कोटी ही आपली इथं कर्जाची बाकी आहे. त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर साखर जी आपल्याकडे शिल्लक आहे ती 9,61,589 क्विंटल एवढी साखर शिल्लक आपली. आणि शासनानं काय केलंय की 3400 रुपये त्याचं व्हॅल्युएशन धरलंय. म्हणजे एक पोतं जर तयार झालं गोडाऊनला गेलं तर शासनानं ठरवलं त्याप्रमाणे जिल्हा बँक आपल्याला 3400 उचल देते, पण 3400 रुपये देतात, त्यातले 10% हे व्याजासाठी ठेवून घेतात. मग त्याची किंमत किती होती आपली? त्याची किंमत होत्या 326 कोटी रुपये होते. आणि 326 कोटी तिथं होत असताना त्याचा मार्जिन मनी वजा जाता 394 कोटी ही रक्कम आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होते. इथेनॉलचा साठा जो आहे त्यावर सुद्धा आपण बघितलं तर इथेनॉल जे आपल्याकडे आहे त्याची सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम आपल्याला येणं हे आहे, म्हणजे आपल्या गोडाऊनला तो माल आहे. अल्कोहोल आपण जे तयार केलं जे 55 रुपये लिटरनं जाते ते साधारणपणे 18,85,724 लिटर एवढं आहे. आणि त्याची किंमत सुद्धा 10,37,00,000 एवढी किंमत त्याची आहे. ते विकल्यानंतर मिळणार आहे. आणि त्याच्यावर कर्ज किती आपलं आहे? कर्ज त्याच्यावर फक्त आपलं 3 कोटी ही कर्ज त्याच्यावर फक्त आहे. म्हणजे कर्जही जास्त नाही. आता कर्जाचा काय लोक गाव करतायत, काय लोक बोलतात तिथं. मग आमचं म्हणणं असं आहे की जर आम्ही कर्ज काढलंय, समजा आम्ही कर्ज काढलंय, आम्ही प्लॅन्ट उभा करतोय, मग तुम्ही कशाला लक्ष घालताय? आमचं आम्ही बघतोय, आम्ही निस्ताराला समर्थ आहे ना. आम्ही निस्ताराला समर्थ आहे, आम्ही शेतकऱ्याला न्याय द्यायला समर्थ आहे ना. राजकारण म्हणून कोणी कृपया सह्याद्री कारखान्याकडे पाहू नये अशा प्रकारची सुद्धा विनंती या निमित्तानं आपणा सर्वांना या ठिकाणी करतो. आता एक आहे की काय लोक म्हणतात की सामान्य माणसाला आम्ही कारखान्यात संधी देणार. मी काय सामान्य आहे का हो? मी तुमच्यातलाच आहे ना. तुमच्यात उठतो बसतो, तुमचे प्रश्न सोडवतो, तुमचं ऐकून घेतो, म्हणजे सामान्य आहे. मी काय असामान्य नाही. तिथं मी नैतिक जबाबदारी घेतली तुमच्या सर्वांच्या संगोपनाची, तुमच्या सर्वांच्या पालन करण्याची. आणि म्हणून मी कारखान्याला जास्तीत जास्त वेळ हा सातत्यानं त्या ठिकाणी देत असतो. आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा चांगलं सॅनिटायझर तयार केलं, ऑक्सिजन तयार केला, त्याचा उपयोग झाला. आपण सेंद्रिय खतं, कंपोस्ट खतं देण्याची भूमिका सुद्धा आपण तिथे घेतलेली आहे. त्याचप्रमाणे या निवडणुका ज्या आपल्या होतात ना, या सगळ्या निवडणुका पक्षविरहित होतात, हे मान्यच करायला लागेल आपल्याला. इथे कुठला पक्ष असतो का? आणि मग त्या दृष्टीनं आपण सर्वांनी या निवडणुकीला सहकार्य करावं.
मी सर्व गावामध्ये फिरलो, सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या निमित्तानं आहे. कारखान्याच्या एकंदर कामकाजाची माहिती सर्वांना वार्षिक सभेच्या निमित्तानं अहवालाच्या माध्यमातून दिली जाते. तिथं सर्वांना प्रश्न विचारण्यासाठी मुभा सुद्धा दिली जाते आणि त्या माध्यमातून काही कामं ही आपण चांगल्या प्रकारची करतो. आता काय घडलेलं आहे की काही अपप्रचारामध्ये एक अपप्रचार असा केला जातो की मयत वारसचे सभासद तुम्ही करत नाही. आता तुम्हाला मी माहितीसाठी आकडे हे सगळे आणलेले आहेत आणि यामध्ये 17-18 साली 173 सभासदांच्या कुटुंबामधले कर्ता पुरुष गेल्यामुळं त्यांनी प्रकरण दाखल केले की आमच्या शेअर ट्रान्सफर करावेत. 173 पैकी 132 जे परिपूर्ण होते. परिपूर्णचा अर्थ असा की ज्यांनी 7/12 नावा झालेला आहे, भावाची सही आहे, बहिणीचा हक्क सोडपत्र आहे, असे 132 झाले. 18-19ला 362 आले, त्यापैकी 339 झाले. 19-20ला 480 आले, त्यापैकी 390 झाले. त्याच पद्धतीने 20-21ला 369 आले, 339 झाले. 21-22ला मात्र काय घडलं की 456 प्रकरणं आली आणि त्यापैकी 213 प्रकरणं फक्त झाली. मग आम्ही सगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, शेती खात्याला बोलवलं की तुम्ही ह्या लोकांच्या घरी जावा आणि असं का होतं हे सगळं सांगा. मग पुढच्या वर्षी प्रकरणं आली 610, त्यापैकी 457 झाली. पण पुन्हा मात्र 23-24ला 377 आली, फक्त 72 झाली. 24-25ला 350 आली, फक्त 39 झाली. असं का घडलं तर अलीकडच्या काळामध्ये विशेषतः कोरोनाच्या काळानंतर आपण जर पाहिलं तर सामाजिक दृष्ट्या आपण जर बघितलं तर थोडंसं काही प्रश्न निर्माण झाले आहेत. घराघरामध्ये भाऊ सही देत नाही, बहीण हक्क सोडपत्र देत नाही, वाद आहेत. आणि मग वाद असल्यामुळे काय होतं की कारखान्याचा स्टाफ काय करतो की शेअरची रक्कम पूर्ण करतो, साखर दिली जाते, तशी प्रकरणं पेंडिंग राहतात. आपल्याकडे 85 तक्रारी अशा आहेत की चुकीच्या पद्धतीनं शेअर ट्रान्सफर झालेला आहे, ते आम्हाला मान्य नाही. त्यातली एक तक्रार अशी आहे की एक सभासद वारले, त्यांच्या थोरल्या मुलाच्या नावावर अंतुडीचा शेअर झाला. धाकटा मुलगा मुंबईला सर्व्हिस करत होता. आपण काय करायचं पूर्वी की एक बंच द्यायचं, ही कागद घेऊन जावा, तुम्ही सह्या करून आणा, पोलीस पाटील, तलाठी सगळ्यांचे तहसीलदार सगळ्यांचे आणा, भावाचे बहिणीचे आणा, तसे ते आणायचे. आता 10 वर्षानंतर ते म्हणतात की माझा हा शेअर माझ्या नावावर व्हायला पाहिजे, माझ्या भावानं चुकीच्या पद्धत केला, माझी सहीच नाही. आणि तिने असा मुद्दा काढला की सही करत असताना मी ड्युटीवर होतो, त्यामुळे मी सही करायला संबंध नाही. मी त्यांना म्हणलं की सही शेवटी तुम्हीच केलीस, काय ड्युटीवर असताना सही करू नये असं कुठं कायदा नाही ना. दुसरी केस चिखली तालुका कराडची आली. ती केस अशी आहे की आपल्या भगिनी सभासद, त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या थोरल्या मुलाच्या नावावर तो शेअर झाला. तो शेअर त्या नावावर झाल्यानंतर दुधानं 3-4 वर्षानंतर म्हणजे गेल्या वर्षी तो भाऊ वारला. मग धाकटा भाऊ काय म्हणतो की तो शेअर मला पाहिजे. मी त्याला काय सांगितलं, मला ती भेटायला त्यांच्या पाहुण्याने घेऊन आले होते. मी त्याला काय सांगितलं की कायद्याप्रमाणे तुमचा भाऊ वारल्यानंतर त्याचे वारस त्याची पत्नी आणि मुलगा आणि मुलगी आहे, तुम्ही नाही. तुम्ही ऊस घाला, मी तुम्हाला शेअर देतो. ते म्हणलं नाही ना, मला तोच शेअर पाहिजे. आता काय करायचं सांगा मला. म्हणजे असे काही प्रश्न निर्माण होतात. आम्ही प्रश्न सोडवायला जातो पण गुंतागुंत वाढत जाते. आणि या दृष्टीनं एक सहकारातला एक कारखाना आहे, चांगल्या प्रकारचा चालवण्याचा तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी साथ दिलेली आहे. पुढच्या वर्षीपासून ऊसाच्या बाबतीमध्ये प्रश्न येईल अशा प्रकारची परिस्थिती राहणार नाही. 95-96 साली आपण 8 जुलैपर्यंत कारखाना चालवला होता. आता खाजगी कारखाने झाल्यामुळे ते गडबडी नव्यानं, विशेषतः रस्त्याकडे ऊस हे लवकर जातात आणि मग अडचणीच्या ऊसाला अडचण येते. अडचणीच्या ऊसाला पुन्हा मग आपण सहकार्याशिवाय पर्याय नसतो. आपण सर्वांनी आतापर्यंत सहकार्य केलं, याहीपेक्षा अधिक सहकार्य द्यावं. 5ही तालुक्यामध्ये अतिशय चांगली राजकीय परिस्थिती आहे. मी अनेकांशी बोललो, अनेक सभासदांशी भेटलो. सभासदांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारखाना म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा. कारण सहकारामधला कारखाना हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असतो. त्याच्या जीवनाचे आर्थिक परिवर्तन हे सहकाराच्या माध्यमातून घडत असते. आमचा संचालकाचा उद्देश काय असतो की सर्वांना समान न्याय द्यायचा.
जसा मगाशी मी उल्लेख केला 32 ते 60 दर दिला. खाजगी कारखान्यामध्ये कसं असतं की त्यांचा सप्टेंबरला हिशोब होतो आणि मग त्यांची जी कंपनी असते 7 लोकांची असेल 9 लोकांची असेल त्याच्यावर त्याचं नफा वाटणी होती. आपलं तसं होत नाही. आपले जेवढे शेतकरी ज्यांनी ऊस घातलाय त्या वर्षामध्ये त्या सर्वांना समान न्याय देण्याची भूमिकाही असते आणि त्या दृष्टीने सहकाराच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. 21 तारखेला उद्याच्या 21 तारखेला अर्ज मागं घेण्याचा अंतिम दिवस आहे. अनेकांनी इच्छा व्यक्त केल्या, अनेक इच्छुक इथे आहेत. आम्ही सर्वांची विचारविनिमय करू आणि त्यातून मार्ग काढू. एक सर्वांना बरोबर घेऊन जाणार अशा प्रकारचं पॅनल आपण तयार करू आणि मला खात्री विश्वास आहे की आपण सर्वजण चांगल्या प्रकारचं सहकार्य हे कराल. आतापर्यंत आपण सहकार्य केलंय. आपल्यामध्ये जरूर राजकीय मतभेद असतील पण सहकारी कारखान्याच्या बाबतीमध्ये आणि सह्याद्रीच्या बाबतीमध्ये आपण ते मतभेद बाजूला ठेवावे. आपण आतापर्यंत सहकार्य केलंय. मला 3 वेळा विधानसभेच्या माध्यमातून सुद्धा संधी मिळाली. त्या माध्यमातून सुद्धा मी कामं करू शकलो. आपले काय रस्त्याचे प्रश्न सुटले, काही साखोचे प्रश्न सुटले, अनेक प्रश्न मार्गी लावलो आणि ते करत असताना त्याचा वापर सुद्धा शेती वाहतुकीसाठी चांगला झालेला आपल्याला. तेही काम आपण केलं. ठीक आहे, विधानसभेला पराभव झाला, शेवटी राज्यामध्ये सगळं झाला. ठीक आहे, आम्ही सगळे लगेच सावरलो. आम्ही लगेच म्हणलं ठीक आहे, पराभव झाला ना पुन्हा कामाला लागायचं. जे पराजय हा त्या ठिकाणी राहतो आणि मग आम्ही पुन्हा उमेदवारी कामाला लागलो. आता विधानसभेला आमचा पराभव झाला म्हणून निवडणूक लढायची आणि त्यासाठी काहीतरी बोलायचं, टीकात्मक बोलायचं, काहीतरी करायचं. वैयक्तिक माझ्यावर टीका कशासाठी? मी जर वेगळ्या पद्धतीने वागला असतो, माझ्यावर काय भ्रष्टाचाराचे काय आरोप असते, मी चुकीच्या पद्धतीने कारखान्यामध्ये काय गोष्टी केल्या असत्या तर ठीक आहे ना. कारखान्यामध्ये कुठली चुकीची गोष्ट केली आहे का? वजनमारी काटामारी काय केलेलं आहे का? किंवा त्यासाठी कुठं भांडणं वाद कुठं काय घातलेला आहे का? त्यासाठी कोणाला काय मारहाण केलंय का? काही संबंध नाही ना. सहकार आहे आणि तो सहकार टिकला पाहिजे.